नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या काही लेक्चर्स पासून बालमानसशास्त्र या विषयाची एक सिरीज सुरू केलेली आहे. त्या सिरीज मधलं हे लेक्चर आहे. आता पाठीमागे आपण पाहिलेलं आहे थॉरानॉइक यांची उपपत्ती पाहिलेली आहे. आता आपल्याला पॅव्लोव नावाच्या सायंटिस्टची एक उपपत्ती पाहायची आहे. पॅव्लोव नावाच्या सायंटिस्टने अभिसंधान उपपत्ती दिलेली आहे. आता ही उपपत्ती काय आहे ते एकदा आपण समजून घेऊ. त्याने असं सांगितलं, अभिसंधान म्हणजे विशिष्ट चेतकाशी जोडलेल्या प्रतिसादाचा संबंध नवीन चेतकाशी निगडित करणे होय. आता याच्यामध्ये मी काही शब्दांना अंडरलाईन केलेले आहे. त्यापैकी पहिला शब्द आहे अभिसंधान. आता मराठी भाषाचा आहे परंतु थोडीशी जरा अवघड जाते. अभिसंधान म्हणजे विशिष्ट चेतकाशी, चेतक हा शब्द, जोडलेल्या प्रतिसादांचा संबंध नवीन चेतकाशी निगडित करणे होय. त्याला आपण काय म्हणतोय? अभिसंधान म्हणतोय. आता थोडक्यात म्हणजे काय? अभिसंधान म्हणजे थोडक्यात आपण एखादी गोष्ट शिकणे, अध्ययन करणे. म्हणजे जसं की समजा काय आहे, एखाद्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतला म्हणजे त्याचं अभिसंधान केलं, म्हणजे ती गोष्ट शिकलात तुम्ही थोडक्यात. आणि ती गोष्ट शिकून घेण्यासाठी तुम्हाला लागलेली जी काय प्रेरणा आहे त्या प्रेरणेचा वापर अभिसंधानासाठी होतो, म्हणजे अध्ययनासाठी होतो, म्हणजे नवीन गोष्ट शिकून घेण्यासाठी होतो. जसं की समजा एखाद्याने ठरवलं की आपल्याला इंग्लिश भाषा शिकायची आहे किंवा कुठलीही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायची, ज्याला आपण फ्रेंच म्हणू, डचची जी काही भाषा आहे त्या पद्धतीने त्या भाषा आपल्याला शिकायच्या. तर त्याच्यासाठी लागलेली जी काही प्रेरणा आहे त्या प्रेरणेमुळे तो भाषा शिकले, त्याने ती भाषा शिकून घेतली, अनुभव केला, म्हणजेच अभिसंधान केलं, म्हणजेच अध्ययन केलं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, अभिसंधान म्हणजे काय आहे? अध्ययन आहे. काय आहे? अध्ययन. अध्ययन म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकलेलो आहोत. म्हणजे तिथं सांगितलं, पहा लक्ष द्या, अभिसंधान म्हणजे अध्ययन अशी येथे कल्पना असल्याने अध्ययनाचे नियम असा याचा अर्थ होतो. म्हणजे अध्ययन करण्यासाठीचे काही नियम आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला करण्यासाठी काहीतरी प्रेरणा दिली, त्याच्यानंतर ती गोष्ट जी आहे त्या गोष्टीच्या विपरीत काहीतरी गोष्टी नवीन आणून ठेवल्या, तर त्यावेळेस तुमची जी काही प्रेरणा आहे ती चेंज होऊन अभिसंधान पण चेंज होणार. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं आपल्याला पाहायचं. आता थोडीशी भाषा किचकट आहे, लक्षात येणार नाही, परंतु आपण जे काय उदाहरण देणार आहे त्या उदाहरणाद्वारे तुमच्या पटकन लक्षात येईल. चला पाहूया. लक्ष द्या, काय सांगितलं? पॅव्लोवची ही अभिसंधान भाषा आहे, उपपत्ती आहे. पॅव्लोवचा हा एक एक्सपेरिमेंट आहे ज्याने त्या एका डॉगवर केलेला आहे एक्सपेरिमेंट. काय सांगतो पॅव्लोव? पहा लक्ष द्या, हा एक कुत्रा आहे. जर ह्या कुत्र्याला जर काही अशा पद्धतीचं काही अन्न खायला दिलं आपण, तर त्याच्या तोंडातून ही लाळ जी आहे ती लाळ आपल्याला टपकताना दिसते. मग ही जी काय लाळ आहे ती जर का आपल्याला दिसत असेल इथं, कशावरून दिसते? ह्या कुत्र्याला, कुत्र जे आहे ते लाळ कधी गाळतं? ज्या वेळेस त्याला काय केलेलं असेल, काहीतरी जेवण दिलेलं असेल. म्हणजे आपण जे काही ह्याला काय म्हणू, एक रिस्पॉन्स जो आहे तो रिस्पॉन्स ह्या कुत्र्याची लाळ आलेली आहे. परंतु त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी सगळ्यात महत्वाचे काय दिले आपण? काहीतरी कंडिशन दिली. कंडिशन काय ठेवली इथं? एक प्लेट ठेवली ज्याच्यामध्ये काहीतरी अन्न आहे. त्याचबरोबर पुढे काय केलं आपण? काही दिवसापर्यंत अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्यासोबत सुरू केल्या. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक चेतक ठेवला की आपण काय करायचो? घंटी वाजवायचो आणि नंतर मग त्याला अन्न द्यायचो खायला. म्हणजे आता पहा लक्ष द्या, हे एक गोष्ट आपण केली पहिल्यांदा, ही एक कंडिशन ठेवली. परंतु कंडिशन दुसरी काय ठेवली की घंटी पण वाजवायचो आणि सोबत त्याला अन्न जे आहे ते अन्न पण द्यायचो. मग कुत्रा जो आहे तो सलाइवा जे आहे ते त्याची खाली पडायचे, म्हणजे लाळ त्याची खाली पडायची. हा रिस्पॉन्स झाला त्याचा. परंतु त्याच्यासाठी लागणारे जे काही कंडिशन आहे त्या कंडिशन हिथं आपण दोन ठेवल्या. म्हणजे पहिला एक चेतक होता, त्याच्यासोबत दुसरा एक चेतक ठेवला आणि त्या दोन्ही चेतकाचा रिस्पॉन्स जो आहे तो हिथं आपल्याला पाहायला मिळतो. हळूहळू काय केलं आपण? घंटी वाजल्याबरोबर कुत्रा जो आहे तो लाळ गळायला सुरुवात करायचा, कारण की त्याला माहिती आहे आता घंटी वाजली म्हणजे आपल्याला अन्न भेटणार आहे. मग ही जी काही गोष्ट आहे ती नंतर पॅव्लोवने पूर्णपणे रिप्लेस करून टाकली. म्हणजे अन्न जे आहे ते बाजूलाच काढलं, तो फक्त काय करायला लागला? घंटी वाजवायला लागला. मग घंटी वाजवल्याबरोबर कुत्रा जो आहे ते सलाइवा त्याची येत होती. परंतु काही वेळाने काय झालं? घंटी वाजवायचं त्याने फक्त चालू ठेवलं, अन्न त्याला देणंच गेलं. तर त्यावेळेस तो आता रिस्पॉन्स जो आहे तो रिस्पॉन्स त्याचा बंद झाला. म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आपल्या. तिथं रिस्पॉन्स कसा होत होता? घंटी वाजवल्याबरोबर तो काय करत होता? तिकडे अन्न जे आहे ते अन्न त्याला भेटणार आहे हे माहिती असताना सलाइवा जे आहे ते पडत होती. म्हणजे आपण पहिला जो काय चेतक होता तो पहिला चेतक आपण लक्षात ठेवला, त्या कुत्र्याने लक्षात ठेवला की आपल्याला अन्न भेटलं तर आपल्याला सलाइवा आपल्या तोंडातून येणार आहे. पुन्हा नंतर घंटी आणि अन्न दोन्ही भेटलं तर आपण सलाइवा जे आहे ते त्याच्या तोंडातून बाहेर पडणार आहे. त्याचबरोबर फक्त घंटी वाजवली तरी त्याच्या लक्षात यायला लागलं की आता आपल्याला अन्न भेटणार आहे, तरी तो सलाइवा गाळत होता. म्हणजे ह्याच्यामध्ये चेतक जे आहेत ते चेतक फार वेगवेगळे ठेवले आपण, आणि तरी सुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया आपल्या वेगवेगळ्या येऊ लागल्या. म्हणजे अशा पद्धतीने पॅव्लोवने हे एक्सपेरिमेंट डॉगवर केलेलं आहे. त्याच्या पुढे पॅव्लोवने हे या पद्धतीचं GIF आपल्याला काय सांगते लक्ष द्या.
हा कुत्रा आहे, इकडे या पद्धतीने हे बेल आणि इकडे त्याचं जे काही मिल आहे त्यानुसार त्याच्या तोंडातून ती लाळ गळते. या पद्धतीच्या गोष्टी इथं आपण पाहिल्यात. आता पहिला जो आहे दृढीकरण नियम ह्याने सांगितला होता. दृढीकरण नियम काय सांगतो, जर कोणत्याही उद्दीपकाशी एखादी क्रिया अभिसंधित करावयाची असेल तर त्यासाठी पुरेशा आवर्तनाची गरज असते. आवर्तन म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिस. थोडक्यात प्रॅक्टिस. आपल्याला एखादी गोष्ट जी आहे ती त्याची क्रिया जर अभिसंधित करायची असेल, अभिसंधित म्हणजे काय, जर का त्याच्यासोबत निगडीत करायची असेल आपल्याला, थोडक्यात ती शिकून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी पुरेशा आवर्तनाची गरज आहे. कुत्रा एकाच दिवसामध्ये बेल वाजवली की लगेच लाळ गळायला लागलं का? नाही. त्याला कंटिन्युअस तशा पद्धतीचा काही दिवसापर्यंत ट्रेनिंग दिला असेल आणि त्यावेळेस त्याला तशा पद्धतीचे रिस्पॉन्सेस निर्माण झाले असतील. म्हणजे काय, दृढीकरण निर्माण झालं की आपण घंटी वाजवल्याबरोबर आपल्याला अन्न पण भेटणार आहे, मग सलाईवा जे आहे ते आपण मग यायला लागली. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. याला म्हणायचं दृढीकरणाचा नियम. आता दृढीकरणाचा नियम झाल्याच्या नंतर दुसरा नियम आहे उद्दीपक सामान्यकरण नियम. उद्दीपक जे आहे त्याला सामान्यकरित करायचं आहे. आता पहा लक्ष द्या, दोन उद्दीपकांमध्ये ज्या प्रमाणात साम्य असेल, ज्या प्रमाणात साम्य असेल त्या प्रमाणात उद्दीपक सामान्यकरण घडून येईल. थोडक्यात उद्दीपकचा अर्थ काय, आता इथं आपण काय पाहिलं, समजा घंटी पण वाजवायला लागलो आणि त्याचबरोबर त्याला अन्न पण द्यायला लागलो, हे दोन उद्दीपक झाले. आणि ह्या दोन उद्दीपकामध्ये ज्या प्रमाणात साम्य आहे, आता साम्य त्याला काय लक्षात आलं, घंटी वाजवल्याबरोबर आपल्याला जेवण भेटतंय, म्हणजे ते काय आहे, त्याने त्या दोन उद्दीपकामध्ये साम्यता आणून टाकली. आणि ही जी काही साम्यता आहे त्यामुळे त्या प्रमाणित उद्दीपक सामान्यकरण घडून येईल. म्हणजे त्या प्रमाणामध्ये ते उद्दीपक सामान्यकरण घडून आलेलं आहे. दोन वेगवेगळे स्टिम्युलस जरी दिले त्याला तरी रिस्पॉन्सेस एकच झाला. त्याला काय म्हणायचं आहे, उद्दीपक सामान्यकरण नियम. आता उद्दीपक विलोचन दृढीकरणाच्या अभावामुळे विलोपन किंवा विस्मरण होते. आता पहा लक्ष द्या, मराठी भाषा ही फार अवघड होते जर कधी आपण ती शुद्ध वापरली. चला लक्ष द्या, शुद्ध भाषेत आपण वापरत नाही, परंतु तरी पण इथं काही जो भाग आलेला आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. उद्दीपक विलोचन दृढीकरणाच्या अभावामुळे विलोपन विस्मरण होते. आता विलोपन म्हणजे काय, विस्मरण. विस्मरण म्हणजे काय, एखादी गोष्ट चेंज होणे, एखादी गोष्ट बदलणे, आलं लक्षात, किंवा एखादी गोष्ट आपल्या स्मृतीतून बाहेर पडणे, त्याला म्हणायचं विस्मरण. आता असे जे काही विलोपन आहे ते विलोपन कधी होईल, उद्दीपक विलोचन झालं तर. विलोचन म्हणजे काय, दोन वेगवेगळे उद्दीपक दिले आणि रिस्पॉन्सेस जे आहेत ते रिस्पॉन्सेस सारखे येत होते, परंतु उद्दीपक दिल्याच्या नंतर दुसरा जो काही उद्दीपक आहे तो दिलाच नाही. थोडक्यात कुत्र्याला जे काय आहे ते अन्न देत होतो आपण आणि ते घंटी पण वाजवत होतो, पुन्हा निस्ती घंटी वाजवायला सुरुवात केली, अन्न द्यायला गेलो तर मग त्याने आता काय केलं, विलोपन केलं. म्हणजे त्या गोष्टीचा त्याला विसर पडला की आता फक्त आपल्याला घंटी वाजवल्याचाच आवाज येतो आणि त्यावेळेस त्यांनी लाळ गाळणं बंद करून ठेवलं. म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर उद्दीपक वियोजन सामान्यकरण व्हायला मर्यादा आहे. उद्दीपक वियोजन म्हणजे काय रे, त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या गोष्टी आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी काही नियम आहेत, ते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला पहा लक्ष द्या. आता याच्यानंतर पुढं काय आहे, आता ही आपली जी काही पॅव्लोवची उपपत्ती आहे, ती पॅव्लोवची उपपत्ती आपल्याला इथं संपुष्टात येते. आपली महत्वाची गोष्ट ही आहे की आपण हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पॅव्लोवने काय थेरी दिली होती, कंडिशन्स काय दिल्या आणि रिस्पॉन्सेस तशा पद्धतीने आपल्याला भेटत आहेत का, हे पाहायला आपलं त्याला काय म्हणायचं आहे, पॅव्लोवची उपपत्ती म्हणायचं आहे. चला यानंतर आपण आता पाहणार आहोत अध्ययनावर परिणाम करणारे मानसिक घटक. आता जे काय आपण अध्ययन आतापर्यंत पाहिलेलं आहे, अध्ययन म्हणजे लर्निंग, म्हणजे आपण शिकतो, तर शिकण्यासाठी काही नियम दिले, उपपत्त्या दिल्या आणि त्या पद्धतीने आपण शिकायला लागलो. परंतु आपण शिकत असताना कधीतरी रिटार्डेशन येणार आहे, कधीतरी आपल्याला असं वाटणार आहे की फार झालं शिकायचं, मग झालं आता. तर त्यावेळेस असे जे काही परिणाम करणारे घटक आहेत अध्ययनावर, मग ते कुठलेही असतील, सोशल फॅक्टर असतील किंवा मेंटल फॅक्टर असतील. तर आपण आता सायकोलॉजी विषयी अभ्यास करतोय म्हणजे आपण सायकोलॉजिकल फॅक्टर्स पाहणार आहेत. तर सायकोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लर्निंगला अफेक्ट करणारे सायकोलॉजिकल फॅक्टर्स आपल्याला पाहिजे. आता त्यापैकी सगळ्यात पहिला जो काय फॅक्टर आहे तो फॅक्टर म्हणजे आपली प्रेरणा. प्रेरणा म्हणजे काय, मोटिवेशन. जर का एखाद्याचं मोटिवेशन कमी झालं तर संपून जायचं, म्हणजे समजून जायचं की आपल्याला ते काम करण्याची क्षमताच आपल्याकडे उरणार नाही. त्याचबरोबर रुची म्हणजे इंटरेस्ट. आता ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे, प्रेरणा आणि रुचीमध्ये फार फरक आहे. प्रेरणा काय असते, कधी कधी प्रेरणा ही आंतरिक होऊ शकते, कधी कधी बाह्य प्रेरणा असू शकते, परंतु रुची म्हणजे इंटरेस्ट, तो स्वतः डेव्हलप केलेला असतो. थोडक्यात प्रेरणाचाच हा इंट्रेन्सिक मोटिवेशनचा प्रकार रुची म्हणायला हरकत नाही.
आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे बुद्धिमत्ता. म्हणजे जर का समजा एखाद्याची बुद्धिमत्ताच त्याच्यामध्ये चलत नसेल, कितीही अभ्यास केला त्याच्यामध्ये रुची नाही, काही नाही, आणि यावेळेस त्याला समजा तिथं आपण पाठवलेलं असेल, तर तो व्यक्ती व्यवस्थित पद्धतीने त्याचा अध्ययन करू शकत नाही. त्याबरोबर आपल्याकडे आहे भावनिक आरोग्य, म्हणजे इमोशनल हेल्थ. आपण समजा अभ्यास करायला आणि आपल्या आजूबाजूला सगळे लोक जे आहेत ते एकदम असे वातावरण क्रिएट करतात की जे आपल्याला अभ्यास करूनच देत नाही. मग त्यावेळेस आपलं मानसिक आरोग्य जे आहे किंवा भावनिक आरोग्य जे आहे ते आपलं व्यवस्थित राहणार नाही. किंवा सतत आपल्याला काहीतरी अडचणी येत असतील आपल्या जीवनामध्ये, सतत काहीतरी होत असेल, तर आपण भावनिक बनत चालतो आणि त्या कारणाने मग आपण आपलं जे काय अध्ययन आहे त्याच्यापासून बाजूला जातो. त्याचबरोबर पूर्वज्ञान, म्हणजे पिरियर नॉलेज जे आहे ते आपल्याला महत्वाची गोष्ट आहे. जसं की समजा एखाद्याला डायरेक्ट भागाकार देणं 5वीच्या लेकरांना किंवा पहिली दुसरीच्या लेकरांना डायरेक्ट भागाकार देणं, त्यांना पाडेपाठ नाही, त्यांना कुठल्या गोष्टीचं माहिती नाही की कशा पद्धतीने भागाकार केला जातो, तर त्याचं जे काही पिरियर नॉलेज आहे, भागाकार करण्यासाठी काय लागतो आपल्याला, पाडेपाठ असणं हे गरजेचं आहे. म्हणजेच पूर्वज्ञान जे आहे ते पूर्वज्ञान गरजेचं आहे. त्याचबरोबर अपयशाची भीती. कधी कधी आपल्याला असं वाटतं की नाही, आता आपण सुरुवात तर केलेली आहे, सुरुवात केलेलं काही वाईट नाही, सुरुवात ही चांगली झालेली आपली, परंतु जर का आपल्याला फेल्युअर आलं तर काय करणार. मग अशा ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याच्याद्वारे सुद्धा आपल्या अध्ययनावर काहीतरी परिणाम होतात. मग असे जे काही परिणाम करणारे घटक आहेत ते आपण आता वन बाय वन स्टडी करू. चला आता पहा लक्षात. सगळ्यात पहिला आहे स्मरण. म्हणजे वुडवर्थ व मॅक्सिक यांच्यामध्ये काय सांगितलं पहा लक्षात. मॅक्विस यांच्यामध्ये काय सांगितलं की स्मरणामध्ये अध्ययन, आता पहा लक्षात इथे पण शब्द आहेत, अध्ययन, त्याचबरोबर धारणा आणि त्याचबरोबर आठवणे अंतर्भूत असते. अंतर्भूत म्हणजे काय, समाविष्ट असते, इन्क्लुडेड असते. ज्यावेळेस आपल्याला स्मरण होते, स्मरण म्हणजे काय, आपल्याला एखादी गोष्ट आठवते, आठवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अध्ययन असलं पाहिजे. म्हणजे जी गोष्ट आठवते याचा अर्थ ती गोष्ट कधीतरी आपण अभ्यासलेली आहे. आपण एखादी गोष्ट आठवायला लागलो ती आपल्याला माहितच नाही, कधी त्याचा अभ्यास केला नाही, असं होत नाही. म्हणजे अध्ययन जे आहे त्याचं झालं पाहिजे. त्याचबरोबर त्याची धारणा, म्हणजे त्या आपल्या गोष्टी माहित पाहिजेत. म्हणजे त्याचबरोबर ज्याला आपल्याला अनुभव म्हणता येईल, अनुभव घेतलेला असावा त्याचा, तीच गोष्ट आपल्याला आठवते. अंतर्भूत असतात कुठल्या कुठल्या, आठवणे, अध्ययन करणे आणि धारणा, ह्या गोष्टी आपल्या अंतर्भूत असतात. स्मरणामध्ये अशा आठवण्याचा समावेश असतो की ज्याचे पूर्वी अध्ययन झालेले आहे. इथं शब्द आहे पहा, पूर्वी काय झालेलं आहे, त्याचं अध्ययन झालेलं आहे. आपल्याला एखादी गोष्ट आठवते आणि ती गोष्ट आपण कधी पाहिलीच नाही, ती गोष्ट कधी आपण विचारच केला नाही, त्या गोष्ट कधी शिकलेच नाही, असं कधी होणार नाही. ते मानसिकरित्या ते योग्य नाही किंवा आठवणार नाही आपल्याला. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे आता काय पाहिलं लक्षात आलं, वुडवर्थ व मॅक्विस यांच्या मते स्मरणाची ही डेफिनेशन आहे. त्याचबरोबर आता स्मरणाचे वेगवेगळे घटक आहेत. कुठले कुठले घटक आहेत, त्यापैकी पहिला घटक आहे ज्याचं नाव आहे ग्रहण. ग्रहण करणे, त्याचबरोबर धारणा आहे, त्याचबरोबर प्रत्यावहन आहे, त्याचबरोबर प्रत्याभिज्ञान आहे. आता ह्या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत, परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. व्हेरी IMP याला करून ठेवा. आता हे जे काय घटक आहेत ते आपण आता वन बाय वन पाहू. ग्रहण म्हणजे काय, धारणा म्हणजे काय, प्रत्यावहन म्हणजे काय आणि प्रत्याभिज्ञान म्हणजे काय. चला पहा लक्षात आहे. आता ग्रहण किंवा संस्करण, ह्याला दुसरा शब्द आहे मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये याला आपण असं म्हणू की संस्करण आहे. तर संस्करण म्हणजे काय आहे, लक्ष द्या. ग्रहण हा स्मरणाचा पाया आहे. आता ग्रहण करणे म्हणजे काय, आपण काय म्हणतो, करा ग्रहण काही गोष्टी. ग्रहण करा म्हणजे अध्ययन जे आहे, जसं की हा अध्ययन काय करतो, ग्रहण करतो. त्याच्या डोक्यामध्ये हे सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत त्या बसलेल्या आहेत, त्याला आपण ग्रहण म्हणतो थोडक्यात आपल्या भाषेमध्ये. त्याचबरोबर ग्रहण हा स्मरणाचा पाया आहे. आपल्याला एखादी गोष्ट माहिती होते, एखादी गोष्ट आपल्याला आठवते, स्मरणामध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला ती ग्रहण झालेली आहे. पाडे आठवतात आपल्याला, म्हणजे ह्याचा अर्थ आपण पाठ केलेले, आणि पाडे आठवतच नसतील तर ह्याचा अर्थ आपण पाठच केलेला नाही. व्यक्ती एखादी बाब शिकते तेव्हा तिचे ठसे मनपटलावरती उमटतात, या प्रक्रियेला ग्रहण म्हणतात. ग्रहण कशाला म्हणतात, ही प्रक्रिया फार लक्षात असली पाहिजे, आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आपण. या प्रक्रियेला काय म्हणतात, ग्रहण म्हणतात. कुठल्या प्रक्रियेला म्हणतात, जेव्हा एखादी बाब शिकवली जाते किंवा शिकली जाते, तिचे ठसे मनपटलावरती उमटतात, त्याला ग्रहण असं म्हटलं जातं. ग्रहण करीत असताना अनुभवाचे स्वरूप, अनुभव घेणाऱ्या व्यक्तीची स्थिती, वातावरण आणि अध्ययन पद्धती यांचा परिणाम होतो. आता महत्वाची गोष्ट पाहायला लक्षात द्या, अध्ययनावर नेमके कोणाकोणाचे परिणाम होतात किंवा ग्रहणावर कोणाचे परिणाम होतात. ग्रहण करीत असताना अनुभवाचे स्वरूप, अनुभव नेमका कुठल्या स्वरूपामध्ये घेतला, अनुभव घेणाऱ्या व्यक्तीची स्थिती, त्या व्यक्तीची स्थिती काय आहे आणि वातावरण काय आहे नेमकं, आणि त्याचबरोबर अध्ययन पद्धती यांचा परिणाम जो आहे तो नेमका काय आहे, या सगळ्या गोष्टीचा त्या ग्रहणावर फार मोठा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर पुढे पाहू. चला तर दुसरी गोष्ट आहे आता, त्याचं नाव आहे धारणा. धारणा म्हणजे काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. धारणा म्हणजे अनुभव.
थोडक्यात आपला एक्सपिरियन्स जो आहे त्याला आपण धारणा म्हणू. नवीन अनुभव येत जातील तसे पूर्वीचे व नवीन अनुभव यांची भेट होते आणि मेंदूमध्ये तितक्या प्रमाणात परिवर्तन होते. आता महत्वाची गोष्ट ही आहे, पाहायला परिवर्तन झालं पाहिजे. आपल्याला नुसते अनुभव येऊन काय उपयोगाचं नाही. नुसतं भरमसाठ अनुभव ठेवले तर आपल्याला कशाचीच काय आपल्याला परिवर्तन आपल्या जीवनामध्ये होईना गेले. त्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, अशा परिवर्तनाला काही उपयोग आहे का किंवा अशा धारणेला काही उपयोग आहे का? बिलकुल नाही. चला लक्ष द्या. धारणा काय आहे? धारणा हे नवीन अनुभव आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं, लहानसा छोटासा विद्यार्थी आहे, एक दीड वर्षाचा आहे. त्याने समजा एखाद्या मांजरेला पाहिलं आणि मांजरेला पाहिल्याच्या नंतर त्याने विचारलं घरच्याला की हे काय आहे, तर त्याच्या घरच्यांनी समजा त्याला सांगितलं ही मांजर आहे. मग त्या मांजरीचं कॅरेक्टर जे आहे ते त्यांनी लक्षात ठेवलं. त्याला 4 पाय आहेत, शेपूट आहे, बरोबर आहे, म्याव म्याव असा आवाज काढते. मग त्याने नंतर हळूहळू जसा जसा मोठा झाला तसं तसं त्याने मग एकदा कुत्रा पाहिला समजा. तर त्याने काय केलं, त्या मांजरीचे जे काय कॅरेक्टर आहे ते त्या कुत्र्यासोबत रिलेट केले. ह्याला पण 4 पाय आहेत, शेपूट आहे, फक्त हा म्याव म्यावच्या ऐवजी भाव भाव असा आवाज काढतो. म्हणजे हा पण काय आहे, मोठा मांजर आहे. परंतु ज्या वेळेस त्याला सांगितलं जातं की नाही हे मांजर नाही, हे काय आहे, कुत्रा आहे, त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये 2 अनुभव आले. एक म्हणजे मांजरीचा आणि दुसरा म्हणजे कुत्र्याचा. त्यावेळेस ते दोन्ही अनुभव एकत्र झाले आणि दोघांचे वेगवेगळे अनुभव जे आहेत ते स्कीमा म्हणून त्याच्या डोक्यामध्ये फिट झाले. मग आता मांजर आणि कुत्रा ह्या दोघांमध्ये त्याला डिफरन्शिएट करता येऊ लागले. म्हणजे धारणा आता आहेत, धारणा तर निर्माण झाली त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये. त्याने अनुभव तर घेतला, परंतु अनुभव जे आहेत ते अनुभव भिन्न परिस्थितीमध्ये आले, भिन्न वेळेला आले. परंतु ते मेंदूमध्ये ज्या वेळेस जातील त्यावेळेस तो तितक्या प्रमाणात परिवर्तन सुद्धा त्याच्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे परिवर्तन लक्षात येते आपल्या. धारणा निस्ते असून उपयोगाचं नाही. आपल्याला काय पाहिजे, लक्षात आलं पाहिजे त्याच्यामुळे धारणामुळे निर्माण झालेले परिवर्तन जे आहे ते परिवर्तन सुद्धा लक्षात आलं पाहिजे. आता धारणा झाल्याच्या नंतर दुसरा घटक कुठला आहे, प्रत्यावहन किंवा संस्मरण. आता पहा लक्षात आहे, प्रत्यावहन म्हणजे कशाला म्हणू आपण, जसं की पहा लक्षात आहे, एखादी गोष्ट आहे ती आपल्याला आठवण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो आणि एकदा की आपल्याला आठवली की आपण काय म्हणतो, हा मी ती गोष्ट कधीतरी अभ्यासली, मी ती गोष्ट कधीतरी पाहिलेली आहे आणि ती मला आता आठवलेली आहे. म्हणजेच प्रत्यावहन म्हणजे काय असतं किंवा संस्मरण म्हणजे काय असतं, पूर्वी घेतलेल्या अनुभवांची आठवण होणे म्हणजेच काय आहे, प्रत्यावहन आहे. एखादी गोष्टीचा अनुभव घेतलाय आणि ती गोष्ट आपल्याला आता आठवू लागलेली आहे, त्याला म्हणायचं आहे प्रत्यावहन. आलं लक्षामध्ये? हे सगळे काय आहेत, अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. जर का समजा प्रत्यावहन झालंच नाही आपल्याला, एखादी गोष्ट आपण अनुभव तर घेतलेला आहे, आपण एखादी गोष्ट शिकलेले तर आहोत, परंतु आठवणच गेली, ऐन टाइमला आपल्याला ती आठवणच गेली, त्याला काय म्हणायचं आहे, प्रत्यावहन होते का तिथं? नाही होत. म्हणजे अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी अध्ययनावर परिणाम करतात, लक्षात ठेवा. तर चला आता आपण पाहूया प्रत्याभिज्ञान म्हणजे काय आहे. तर पूर्वी घेतलेल्या अनुभवांची जेव्हा आपणास ओळख पडते की नाही, तेव्हा त्यास आपल्याला प्रत्याभिज्ञान म्हणता येईल. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय आहे, आपण घेतलेल्या अनुभवाची आपल्याला ओळख पडली पाहिजे, त्याला आपण प्रत्याभिज्ञान म्हणणार आहोत. आता प्रत्याभिज्ञानामध्ये व्यक्ती जी आहे ती व्यक्ती, वस्तू किंवा घटना आपल्या समोरच असते. आता पहा लक्ष द्या, तुम्ही तो अनुभव केलाय किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु एक कन्सेप्ट आहे. तुम्ही कुठेही दुसरीकडे सर्च करून जरी पाहिलं तरी एक कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे डेजावू. तर ही डेजावू नावाची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्याला काय आहे, कधी कधी आपण अशा ठिकाणी गेलो आणि आपल्याला असं वाटलं की नाही आपण इथं पहिल्यांदा कधीतरी आलेलो आहोत, अशी जी काही गोष्ट आहे ती आपल्या डोळ्यासमोर असते आणि ती आपण अनुभवत असतो, त्याला आपण प्रत्याभिज्ञान असं म्हणतो, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, पूर्वी घेतलेला काहीतरी अनुभव आहे आणि त्या अनुभवाची जेव्हा आपल्यास ओळख पडते त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, प्रत्याभिज्ञान म्हणायचं आहे. सायकोलॉजीमध्ये एक दुसरी टर्म आहे ज्याचं नाव आहे डेजावू. तर ही डेजावू सुद्धा नावाची कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला प्रत्याभिज्ञान सारखीच आहे. चला तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नंतर आपले जे काही सिरीज आहे ते आपले कंटिन्यू असेच ठेवणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की आपण ही सिरीज जी आहे ती अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालवत राहू. यानंतर तुम्ही मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा की आपण ईव्हीएस ची जी काही सिरीज आहे ती अशा पद्धतीने सुरू करायला हवी का नको, किंवा हीच कंटिन्यू करायची किंवा अजून दुसऱ्या कुठल्या विषयाची आपल्याला जर कंटिन्यू करायची असेल तरी सुद्धा तुमचा फीडबॅक जो आहे तो आपल्या कमेंट सेक्शन मध्ये 100% द्या. कारण की तुमच्या फीडबॅकमुळे आम्हाला आमच्या सुधारणा कळतात. व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला काय वाटत असेल की अशा पद्धतीच्या सुधारणा हव्या का, तर त्या सुधारणा आपण नक्की करू. तुम्ही त्या सुधारणा आम्हाला सुचवा. धन्यवाद.